नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता प्रतिमा आत्या म्हणून आणतात हे सगळं काही भाऊजींनी का आणि कशासाठी केलं असेल. तर अर्जुन म्हणतो, व्हिडिओच्या शेवट नागराज काका म्हणाले होते की इतकं सगळं करूनही शेवटी मला रविराजचा पैसा मिळालाच नाही. याचा अर्थ नागराज काकांनी हे सगळं काही पैशासाठी केलं असावं, एवढं मात्र नक्की. तर रविराज सर म्हणतात, अर्जुन शेवटी बघितलंस ना, नात्यापेक्षा पैसा महत्वाचा ठरला. अर्जुन, अरे मी मागच्या जन्मात कोणतं पाप केलं होतं की नागराजसारखा भाऊ मला मिळाला. मी त्याला वाढवण्यात, त्याच्यावर संस्कार करण्यात कुठे कमी पडलो, मला खरंच काही कळत नाहीये. त्याने पैशासाठी एवढं मोठं टोकाचं पाऊल उचलावं, आमच्या जीवावर उठावं. आणि सुमन, सायली, अर्जुन, एवढे दिवस तुम्ही नागराजच्या विरोधात पुरावे शोधण्याचा प्रयत्न करत होता, परंतु अर्जुन तुला एकदाही नाही असं वाटलं की मला हे सगळं काही सांगावं, या सगळ्यात तू मलाही सामील करून घ्यावं. अर्जुन म्हणतो, सिनियर, मी जर असं केलं असतं तर त्या क्षणी तू पोलिसांना फोन केला असता आणि पोलीस इथे आले असते, पण त्याचा काहीच उपयोग झाला नसता, कारण त्या क्षणी आपल्याकडे कुठलाही पुरावा नव्हता. आजसारखा पुरावा हाती नसताना जर नागराज काकांना आपण पकडण्याचा प्रयत्न केला असता तर नागराज काका सावध झाले असते, आणि म्हणूनच आमच्या या संपूर्ण प्लॅनिंगमध्ये आम्ही तुम्हाला सामील नाही करून घेतलं. या सगळ्यामागे मला माहीत होतं की तुला तुझा राग कंट्रोल झाला नसता, आणि म्हणूनच सिनियर हे सगळं काही तुमच्यापासून लपवून ठेवावं लागलं. रविराज सर म्हणतात, अर्जुन, हे सगळं काही मला मान्य आहे, माझा राग कंट्रोल झाला नसता, मी खरंच पोलिसांना बोलवून घेतलं असतं, पण आजसारखा पुरावा आपल्या हाती नसला असता, एवढं मात्र खरं. पण आज जो पुरावा हाती लागला त्यानंतर त्या धक्क्यातून सावरणंही खरंच खूप कठीण आहे रे. नागराज असं काहीतरी करेल असा विचार मी कधीच केला नव्हता, पण आज त्याचं खरं रूप सगळ्या जगासमोर आलं आहे. तर त्याचवेळी अर्जुन आता प्रतापरावांचा फोन आलेला असतो. अर्जुन म्हणतो, हा डॅड बोला ना. प्रतापराव म्हणतात, अर्जुन, अरे कुठे आहात तुम्ही? कल्पना इथे तुम्हा दोघांची काळजी करत आहे. ती म्हणत आहे की तुम्ही दोघेही महत्त्वाच्या कामासाठी गेला होता. तर अर्जुन म्हणतो, हो डॅड, आम्ही महत्त्वाच्या कामासाठीच बाहेर आलो आहोत. मी एक काम करू का? आल्यानंतर तुम्हाला सगळं काही सांगू का? प्रतापराव म्हणतात, बरं ठीक आहे. असं म्हणत प्रतापराव फोन ठेवतात. तर सायली अर्जुनकडे येत म्हणते, तुम्ही सगळं काही घरच्यांना सांगितलं तर नाही ना? अर्जुन म्हणतो, नाही, मी जर फोनवर सगळं सांगितलं असतं तर त्यांनीही सिनियरसारखंच टेन्शन घेतलं असतं, आणि तिथे सावरायला तूही नाहीयेस आणि मीही नाहीये. तर सायली म्हणते, बरं केलं तुम्ही काहीच सांगितलं नाही, पण आपण एक काम करूयात का? या तिघांनाही आपल्या घरी घेऊन जाऊयात का? कारण हे तिघं जर असेच बसून राहिलेत तर हे टेन्शन घेतील आणि स्वतःला सावरणं खरंच खूप कठीण होईल. आपण सर्वजण एकत्र असलो तर डोक्यातील विचार तरी कमी होतील, म्हणून मला असं वाटतं की आपण या तिघांनाही आजचा दिवस आपल्या घरी घेऊन जाऊयात. अर्जुन म्हणतो, बरोबर बोलतेस तू, पण सिनियर मला ऐकणार नाही आणि तुला नाही म्हणणार नाही, त्यामुळे तू बोल. असं म्हणत आता सायली आणि अर्जुन सर्वांना घरी घेऊन जायचं ठरवतात. सायली रविराज सरांकडे येते आणि म्हणू लागते, रविराज काका, आज तुम्ही तिघंही आमच्या घरी येत आहात, मला बाकी काही ऐकायचं नाही. आपण सर्वजण एकत्र आलो तर डोक्यातील विचार तरी कमी होतील आणि तुम्हाला त्रासही होणार नाही, त्यामुळे प्लीज तुम्ही तिघंही आमच्या घरी येणार आहात. प्रतिमा आत्या रविराज सरांना म्हणतात, अहो जायचं का? परंतु रविराज सर काहीच बोलत नाहीत. आता प्रतिमा आत्या सुमन काकूंना विचारतात, सुमन जायचं का? सुमन काकू लगेच होकार देतात आणि म्हणतात, हो वहिनी, जावं तर लागेलच, कारण जर इथे राहिलो तर आज रात्री मला आमची खोली खायला उठेल. सतत या माणसाचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येईल, सतत त्याने केलेली पापं मला डोळ्यासमोर दिसत राहतील. रविराज सर सुमन काकूंच्या डोक्यावरून मायेने हात फिरवतात, त्यांना सावरण्याचा प्रयत्न करतात, परंतु आपल्याच नवऱ्याने आपल्या घरच्या माणसांना मारण्याचा प्रयत्न केला ही गोष्टच सुमन काकूंच्या मनाला पटत नसते, आणि या सगळ्यामुळे त्यांना खूप त्रास होत असतो, त्यांना हे सगळं काही सहन होत नसतं. तर आता रविराज सरांकडे पाहत सायली म्हणू लागते, रविराज काका, मला आता काहीच कारण नको आहे, मी तुम्हाला इथे एकटं सोडणार नाही. चला रविराज काका, तुम्हाला आमच्या घरी यावंच लागेल. असं म्हणत सायली सुमन काकूंना उठवते, तर त्यानंतर रविराज सरांनाही ती उठवते, आणि सायली, अर्जुन, रविराज सर, सुमन काकू, प्रतिमा आत्या एकमेकांना आधार देत आता सुभेदारांच्या घरी निघालेले असतात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी सर्वजण सायली अर्जुन यांची वाट पाहत असतात. तर इकडे प्रियासुद्धा जागी असते. प्रियाला तर चांगली झोप येत असते, परंतु जोपर्यंत सायली अर्जुन घरी येत नाहीत तोपर्यंत प्रिया काही झोपायला जात नाही. प्रिया मनाशीच म्हणते, एकदा का सायली अर्जुन घरी आले आणि कळालं की काहीच घडलेलं नाही, सगळं काही नीट आहे, की मी झोपायला जायला मोकळी, परंतु हे राहिलेत तरी कुठे? एवढा उशीर का होतो यांना?
तर त्याचवेळी सायली, अर्जुन, प्रतिमा आत्या, रविराज सर आणि सुमन काकू यांना घेऊन घरी आलेले असतात. आता यांना पाहताच कल्पनाताई म्हणतात, भाऊजी, प्रतिमा, तुम्ही आता या सगळ्यांना आलेलं पाहून पूर्णा आजी, कल्पनाताई, प्रतापराव खुश होतात. सर्वजण घरात येतात, परंतु त्यांचे चेहरे पूर्णपणे शांत असतात. कोणी काहीच बोलत नसतं. आणि रविराज सरांचा चेहरा पाहून पूर्णाजींच्या लक्षात येतं की नक्कीच काहीतरी घडलं आहे. आणि म्हणूनच रविराज सरांना पूर्णाजी म्हणतात की रविराज, काय झालं नक्की? तुमचा असा चेहरा का दिसतोय? तुम्ही काहीच का बोलत नाहीयेत? प्रतिमा, अगं काय झालंय? परंतु कोणी काहीच बोलत नसतं. प्रतापराव अर्जुनला म्हणतात, अर्जुन, अरे काय झालंय? रविराज, प्रतिमा, सुमन काहीच का बोलत नाहीयेत? काही घडलंय का? तर अर्जुन म्हणतो, डॅड, तुम्हा सगळ्यांना एक सत्य सांगायचं आहे. खरं तर हे सत्य ऐकल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल, परंतु ते ऐकावंच लागेल. ऐकायला खूप खरंच कठीण आहे, परंतु ते सत्य, आणि ते सत्य आजच आमच्या समोर आलं आहे. आता हे ऐकल्यानंतर सर्वजण उभे राहतात आणि विचारतात, काय? पूर्णाजी म्हणतात, कोण आहे? रविराज सर म्हणतात, नागराज किल्लेदार. आता हे ऐकतात सगळ्यांनाच धक्का बसतो. तर नागराज किल्लेदार हे नाव ऐकल्यानंतर प्रियाच्या तर चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो. तर पूर्णाजी म्हणतात, काय बोलताय तुम्ही? तर रविराज सर म्हणतात, हो पूर्णाई, माझं दुर्दैव हेच आहे. खरं तर आजचा दिवस हा माझ्यासाठी आयुष्यातील सगळ्यात कठीण दिवस आहे. माझ्या सख्ख्या भावाने मला आणि माझ्या कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न केला होता. 22 वर्षापूर्वीच्या अपघाताचा मास्टरमाइंड तोच आहे. आता मात्र कोणाला काहीच कळत नसतं. अर्जुन म्हणतो, हे सगळं काही सत्य आजच आम्हाला कळालं. आणि इन्स्पेक्टर सावंतांनी नागराज काकांना अरेस्टही केलं आहे. आता घडलेला सर्व प्रकार अर्जुन घरच्यांना सांगू लागतो. कशाप्रकारे नागराज काकांचा खरा चेहरा त्याने सगळ्यांसमोर आणला हे सांगत असताना अर्जुन म्हणतो की इन्स्पेक्टर सावंत यांच्यासमोर नागराज काकांचा खरा चेहरा आणण्यासाठी एक व्हिडिओ सुमन काकूंनीच बनवला. की जो व्हिडिओ समोर येताच त्यामध्येच नागराज काका म्हणालेला असतो की हो, जाऊन सांग की तुला आणि त्या महिपत शिकरेला मीच बांधून ठेवलं होतं, मीच तुम्हाला किडनॅप केलं होतं. कारण 22 वर्षापूर्वी या रविराज किल्लेदार आणि त्याच्या कुटुंबाला संपवण्यासाठी मीच महिपत शिकरेला सुपारी दिली होती. मीच याचं कुटुंब संपवायला निघालो होतो. या सगळ्याचा मास्टरमाइंड मीच आहे, असं म्हणत सुमन काकूंच्या समोर नागराज काकांनी त्यांच्या गुन्ह्याची कबुली दिलेली असते. आणि हीच कबुली म्हणजेच अर्जुनसाठी मोठा पुरावा ठरलेला असतो. आता अर्जुनने इन्स्पेक्टर सावंत यांच्याजवळ तो पुरावा देत शेवटी नागराज काकांच्या हातात बेड्या ठोकण्यामध्ये अर्जुन, सायली आणि सुमन काकू यशस्वी ठरतात. आता हे ऐकल्यानंतर प्रतापराव म्हणू लागतात, अर्जुन, तू जे सांगतोयस ते खरंच खरं आहे का रे? हे सगळं काही नागराजने केलं आहे? आपल्या नागराजने? तर आता प्रतिमा हत्या म्हणतात. आपण त्याला आपलं समजत होतो, परंतु हीच सगळ्यात आपली मोठी चूक होती. त्यांनी आपल्याला कधी आपलं म्हटलंच नाही आणि म्हणूनच आमचा जीव घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तर कल्पनाताई म्हणतात, या सगळ्या गोष्टींवर माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. नागराज भाऊजी असं काहीतरी करतील तर पूर्णाजींना 22 वर्षापूर्वीचा अर्जुनच्या वाढदिवसाचा तो दिवस आठवतो. पूर्णाजी म्हणू लागतात, अर्जुनच्या वाढदिवसाचा तो दिवस अजूनही माझ्या डोळ्यासमोरून जात नाहीये. मी प्रतिमा आणि रविराज यांना म्हणत होते की रात्री घरी जाऊ नका, तुम्ही इथेच थांबा, परंतु त्यांनी सुद्धा घरी जाण्याचा हट्ट केला आणि मी सुद्धा त्यांना थांबवू शकले नाही. मला मनापासून वाटत होतं की तुम्ही सर्वांनी इथेच थांबावं, परंतु त्याचवेळी नागराज एवढं मोठं कारस्थान करत होता. आपल्याच माणसांना संपवण्याचं षडयंत्र रचत होता. इतकी वर्ष तो आमच्या डोळ्यात धूळ फेकत होता. तर प्रतिमा हत्या म्हणू लागतात, मी लग्न करून यांच्या घरात गेले. त्या दिवसापासून अगदी नागराज भाऊजींना धाकट्या भावासारखा समजत होते. त्यांना माझा धाकटा भाऊ मानत होते आणि तशीच मी त्यांच्यावर माया केली. कधीच मी त्यांच्यामध्ये भेदभाव केला नाही. कधीच म्हटलं नाही की ते माझे दीर आहेत. नेहमीच माझ्या भावाप्रमाणे त्यांना वागणूक दिली. त्यांच्यावर तितका जीवही लावला. पण त्यांनीच आमचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. ही गोष्टच आज सहन होत नाहीये. ज्यांना आपलं मानलं त्यांनीच आमच्या कुटुंबाचा घात केला. इकडे मात्र प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते. प्रिया मनाशीच म्हणते, नागोबाचा ओव्हर कॉन्फिडन्स शेवटी त्याला नडलाच. आता तर त्याने तोंड उघडलं आणि त्याने जर सांगितलं की मी खरी तन्वी नाहीये, तर मग मात्र ही लोक मलाही घराबाहेर काढतील. पण त्यातल्या त्यात एक गोष्ट मात्र बरी आहे, मला त्रास देणारे ते दोघेही शेलमध्ये आहेत, महिपत शिकरे आणि नागराज किल्लेदार. इकडे मात्र प्रिया थोडी घाबरलेलीही असते. तर आता सायली कल्पनाताईंना म्हणते, आई, अस्मिताताई कशा आहेत? त्या जेवल्या आहेत का? त्यांची तब्येत ठीक आहे ना? तर कल्पनाताई सायलीला म्हणतात, बरी आहे ती. आता आज खूप छान जेवली सुद्धा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज तिला ज्यावेळी अश्विनी गोळ्या दिल्यात त्यावेळी तिला शांत झोपही लागली आहे. म्हणजे तिला जरा थोडं शांतही वाटेल. सायली म्हणते, मी सगळ्यांच्या जेवणाचं बघते, कारण इच्छा नसली तरी थोडं थोडं आपल्याला देवावं तर लागेलच ना. तर त्याचवेळी रविराज सर म्हणतात, मला जेवायची इच्छा नाहीये आणि मला खरंच जेवण नको आहे. तर सुमन काकू सायलीला म्हणतात, मलाही काहीच नको आहे. तर सायली म्हणते, त्या माणसासाठी तुम्ही उपाशी राहणार आहात का? आणि जे घडायचंय ते घडून गेलं आहे आणि तुम्ही उपाशी राहून स्वतःच्या जीवाला का त्रास करून घेत आहात? असं म्हणत आता सायली त्यांना समजावण्याचा प्रयत्न करते. तर अर्जुन म्हणू लागतो, आता कोणीही उपाशी राहणार नाही आणि त्या माणसासाठी तर नाहीच नाही. तर कल्पनाताई सायलीला म्हणतात, बरं सायली, मी तुला मदत करायला येते. तर सायली कल्पनाताईंना म्हणते, नको आई, तुम्ही बसा, मी विमलताईंना हाताशी घेऊन बनवते काहीतरी. असं म्हणत सायली किचनमध्ये निघून जाते. तर दुसरीकडे साक्षी आणि सचिन घरी आलेले असतात.
साक्षी सचिनला म्हणते, वाव, आज खरंच खूप बरं वाटलं. किती दिवसानंतर घराबाहेर पडले. मोकळ्या वातावरणात गेल्यानंतर खरंच खूप छान वाटलं. तर आता सचिन म्हणतो, मग मी तुला म्हणालो होतो ना, आपण थोडं बाहेर जाऊयात, डिनरला जाऊ कुठेतरी बाहेर फिरायला, किंवा नाहीच तर मूवीला जाऊ. पण नाही, तुला तर ऐकायचंच नव्हतं. पण सॅम, आज तू घराबाहेर पडलीस, मग तुला किती मोकळं वाटलंय. कधीतरी माझं ऐकत जा. तर साक्षी म्हणते, आज ऐकलंय ना मी तुझं सचिन. असं म्हणत साक्षी सचिनला मिठी मारते. तर सचिन म्हणतो, ब्युटिफुल. बरं, मी जरा फ्रेश होऊन येतो. असं म्हणत सचिन तिथून निघून जातो. आता टाइमपास म्हणून साक्षी थोडा मोबाईल हातात घेते. परंतु ज्यावेळी ती न्यूज साक्षीच्या समोर येते त्यावेळी साक्षीलाही धक्का बसतो. कारण आता न्यूजमध्ये सांगितलं जातं की पनवेलमधील प्रख्यात वकील रविराज किल्लेदार यांचे धाकटे बंधू नागराज किल्लेदार आताच त्यांना अरेस्ट करण्यात आली आहे. 22 वर्षापूर्वी रविराज किल्लेदार यांच्यावर झालेला प्राणघातक हल्ला या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली आहे. आता हे ऐकल्यानंतर साक्षीच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला असतो. साक्षी पूर्णपणे घाबरून गेलेली असते. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, सायली आणि विमलताई किचनमध्ये सर्वांसाठी जेवण बनवत असतात. इकडे मात्र सुमन काकू शांत बसून असतात. या सगळ्यामध्ये सुमन काकूंना खूप त्रास होत असतो. त्याच गोष्टी सतत त्यांना आठवत असतात. नागराज काकांनी केलेलं कारस्थान त्यांच्या डोळ्यासमोर असतं आणि त्यामुळे ते शांतच असतात. आता हे सगळं काही पाहिल्यानंतर सायलीला खूप वाईट वाटतं. सायली विमलताईंना म्हणते, आलेच. असं म्हणत सायली सुमन काकूंकडे येते. सायली आता सुमन काकूंकडे येते आणि आवाज देत म्हणते, सुमन काकू. त्याच विचारात असतात. सायली त्यांच्या खांद्यावर हात ठेवते, त्यांना सावरते. तर सुमन काकू सायलीला म्हणतात, सायली, या सगळ्यामध्ये माझाच दोष आहे. अगं, आज माझा नवरा चुकीचा वागला आणि म्हणूनच तुम्हा सगळ्यांना त्रास होत आहे. या सगळ्यामध्ये माझीच चूक आहे. सायली म्हणते, माही सुमन काकू, या सगळ्यांमध्ये तुमची काहीही चूक नाही. अहो, तुमचा नवरा चुकीचा वागला किंवा कोणाचाही नवरा चुकीचा वागला तर त्यामध्ये तिच्या बायकोचा काय दोष असतो आणि तुमचा यामध्ये काय दोष आहे. तुमची काहीच चूक नाहीये. तुम्ही स्वतःला त्रास करू नका घेऊ. नवऱ्याचे अपराध, त्याचे निर्णय, त्याने केलेल्या चुका, हे सगळं त्याचं असतं. या सगळ्यामध्ये बायकोचा काहीच हात नसतो. तिने आत्तापर्यंत त्यांना साथ दिलेली असते, परंतु त्यांचा हा वाईट चेहरा त्यांच्या समोर येतो तो त्यावेळी मात्र त्याच बायका खंबीरपणे उभे राहतात आणि आपल्या कुटुंबाला साथ देतात, अगदी तुमच्यासारखे. आज तुम्ही तुमच्या कुटुंबाला साथ दिली आहे, तुमच्या नवऱ्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणला आहे. तर सुमन काकू सायलीला म्हणतात, सायली, हे ना खूप मोठमोठ्या बाता करायच्या. मी असा पैसा कमावणार, तसा पैसा कमावणार, हा बिझनेस करणार, तो बिझनेस करणार. मला वाटायचं की खरंच हे मेहनत करतायत, परंतु नशीब साथ देत नाहीयेत. पण सायली, आज मला कळालं की ह्यांना मेहनत करायचीच नव्हती, परंतु ह्यांना फक्त पैसा हवा होता, मेहनत न करता, आणि तोही पापाचा. सायली, अगं, हे सगळं करून त्यांना काय मिळालं? पण सायली, मला सांग, ही गोष्ट जर माझ्या वेळीस लक्षात आली असती तर मी या सगळ्यातून त्यांना थांबवू शकले असते का? सायली म्हणते, नाही सुमन काकू, गुन्हेगार गुन्हा कोणत्याही मार्गाने करतो. मग तुम्ही त्यांना कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला तरी गुन्हेगार गुन्हा करायचा थांबत नाही. या सगळ्यामध्ये तुमची काहीच चूक नाहीये. तुम्ही काही प्रयत्न केले असते तरी मला नाही वाटत की गुन्हेगार नागराज काका स्वतःला थांबवू शकले असते. त्यांचे गुन्हे असेच चालू राहिले असते. पण सुमन काकू, तुम्ही स्वतःला अजिबात त्रास करून घेऊ नका आणि स्वतःला दोष तर अजिबातच देऊ नका, कारण तुम्ही कुठेही कमी पडलेला नाही आहात. तुम्ही जे केलं ते योग्यच केलंत. आज एवढं मोठं सत्य तुमच्यासमोर आलं तरीसुद्धा तुम्ही खंबीरपणे उभे आहात, खंबीरपणे तुमच्या कुटुंबाची साथ देत आहात आणि ही साथ अशीच कायम द्या. सुमन काकू, एक सांगू का? आज नागराज काकांचा खरा चेहरा सर्वांसमोर आलाच आहे. त्यांचं खरं रूप सर्वांना कळालंच आहे. यानंतर त्यांचा विचारही करू नका. आता स्वतःसाठी जगा, स्वतःचा विचार करा. असं म्हणत सायली सुमन काकूंना सावरते. पण ज्यावेळी ती बाकी सर्वांकडे पाहते तर सर्वजण असे शांतच असतात. सायली तिथे जाते आणि पूर्णाजींना आवाज देत म्हणते, पूर्णाजी, मी जेवण बनवलं आहे. मला माहीत आहे आज कोणालाही जेवायची इच्छा नाही, परंतु सर्वांनी थोडं थोडं जेवून घ्या. गरजेपुरतं का होईना, परंतु प्लीज सर्वांनी जेवून घ्या. कोणीच जेवायला तयार नसतात. सायली रविराज सरांना म्हणते, रविराज काका, तुम्हालाही थोडं थोडं जेवावं लागेल. रविराज काका म्हणतात की नाही सायली बाळा, मला खरंच जेवायचं नाहीये. सायली, मला एक कळत नाहीये की माझी जवळचीच माणसं अशी का निघतात ग सायली? ज्यांच्यावर मी प्रेम केलं, ज्यांना मी जीव लावला, त्यांनीच माझ्या पाठीत खंजीर खुपसावा. अगं, माझी मुलगी कित्येक वर्षानंतर मला भेटली, पण ती शेवटी खोटारडीच निघाली. आणि हा माझा सक्का भाऊ नागराज, त्याच्या नाकर्तेपणावर मी कधीच काही बोललो नाही. नेहमीच त्याला पाठीशी घातलं आणि त्यानेच मला मारण्याचा, माझ्या कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न करावा. आता सर्वांनाच खूप वाईट वाटतं. ही गोष्ट रविराज सरांनाच सहन होत नसते. त्यांना या सगळ्याचा खूप त्रास होत असतो आणि म्हणूनच रविराज सर धावतच आपल्या रूमच्या दिशेने निघून जातात. दरवाजा बंद करतात आणि स्वतःला रूममध्ये कोंडून घेतात. आता सर्वजण दरवाजाकडे येत दरवाजा वाजवत रविराज सरांना दरवाजा उघडण्याची विनंती करू लागतात.
पूर्णाजी म्हणू लागतात, रविराज प्लीज दरवाजा उघडा. परंतु रविराज सर दरवाजा उघडत नसतात. कारण या सगळ्यांसमोर आज सत्य आल्यानंतर, आपल्या भावाचं सत्यरूप कळाल्यानंतर स्वतःचीच मान शर्मेने खाली गेलेली असते. त्यांना या सगळ्याचा खूप त्रास होत असतो. पूर्णाजी म्हणू लागतात, अहो प्लीज तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका, दरवाजा उघडा. आता कल्पनाताई प्रतिमा आत्यांना सावरतात. आता सायली जेवणाचा ताट घेऊन येते, दरवाजासमोर उभी राहते आणि फक्त एक मायेची साथ देते, ती म्हणजे बाबा दरवाजा उघडा. बाबा तुम्ही माझंही ऐकणार नाहीयेत का? तुम्ही तुमच्या लेकीचंही ऐकणार नाहीयेत का? आता हा शब्द रविराज सरांच्या कानी पडताच त्यांना मात्र मोह आवरत नाही. त्यांना त्यांच्या मुलीची हाक ऐकू येताच ते क्षणभरातच दरवाजा उघडतात. बाहेर पाहतात तर सायली उभी असते. परंतु सायलीच्या नजरेला नजर देण्याचीही त्यांची हिंमत होत नाही. ते लगेच आपली मान खाली घालत मागे वळतात. सायली त्यांना सावरते आणि म्हणू लागते, बाबा तुम्ही तुमच्या लेकीलाही असं परकं समज बसणार आहात का? बाबत असं काहीच नाहीये. तुमच्या जवळच्या माणसांनी तुम्हाला सगळ्यांनीच धोका दिला असं अजिबातच नाहीये. तुमची जवळची माणसं तुमची आहेत आणि ती तुमच्यासोबत कायम आहेत बाबा. आणि तुमची ही मुलगी, ती तर तुम्हाला कधीच धोका देणार नाही, ती तुमच्यासोबतच आहे. आता सायलीचे हे शब्द ऐकून सर्वांचेच डोळे बाणवतात. सायलीच्याही डोळ्यामध्ये अश्रू असतात, परंतु सायलीचा हा आपलेसेपणाचा असणारा स्वभाव सगळ्यांना या दुःखातून बाहेर काढण्यासाठी खूप मोठा आधार ठरत असतो. रविराज सरांचे अश्रू अनावर होतात. सायली त्यांना सावरते, या सगळ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते आणि म्हणू लागते, बाबा असं रडायचं नाही, तुम्ही रडलात तर तुमच्या या मुलीला अजिबात आवडणार नाही. सायली रविराज सरांचा हात हातात घेते, त्यांना शब्द देत म्हणते, बाबा आपलं हे मुलीचं आणि वडिलांचं नातं हे कायम असेच राहणार आहे. मी जरी तुमची सख्खी मुलगी नसली तरीसुद्धा मी तुम्हाला कधीच अंतर देणार नाही बाबा. आता तरी तुमच्या या मुलीच्या हातून 2 घास खाल ना. रविराज सरांसोबत सर्वांचेच डोळे पाणवतात. सायलीच्या या शब्दानेच सगळ्यांचंच मन भरून येतं. आलेलं असतं. आता रविराज सर खूप रडत असतात आणि रविराज सरांचे अश्रू सायली स्वतःच्या हाताने पुसते आणि स्वतःच्या हातानेच त्यांना पहिला घास खाऊ घालते. ज्यावेळी रविराज सरांना ती पहिला घास खाऊ घालत असते, त्यावेळी रविराज सरांना ते लहानपणीचे तन्वीचे बालपण आठवतं. आपल्याला तन्वीने भरवलेला तो घास आठवतो. आता सायलीसुद्धा अगदी लहानपणीच्या तन्वीप्रमाणे, म्हणजेच स्वतःच लहानपणी बाबांना भरवलेला घास, अगदी त्याप्रमाणेच हा घास आईचा असं म्हणत त्यांना पहिला घास खाऊ घालते. तर रविराज सर सायलीकडे पाहू लागतात. तर सायली दुसरा घास भरवत म्हणते, हा घास प्रतिमा आत्यांचा, हा घास तुमच्या ज्युनियरचा, असं म्हणत तिसरा घास भरवते आणि चौथा घास भरवत असताना ती म्हणू लागते, हा घास तुमच्या या लेकीचा, माझा. आता रविराज सरांना पुन्हा एकदा तन्वीचं बालपण आठवतं. ज्यावेळी तन्वी घास भरवत असताना ती असंच म्हणालेली असते, बाबा हा घास माझा, असं म्हणत तिने बाबांना अगदी मायेनेच खाऊ घातलेलं असतं आणि अगदी सायलीसुद्धा त्याप्रमाणेच वागत असते. शेवटी रविराज सरांना त्यांचे जुने दिवस त्यांच्या डोळ्यासमोर असतात. रविराज सरांना तन्वीला मायेने भरवलेला घास आणि तिला जवळ घेतलेले क्षण आठवतात. सायलीमध्ये ते आपल्या तन्वीला पाहत असतात. सायलीच्या रूपाने त्यांना त्यांची तन्वी भेटलेली असते. परंतु खरंच सायली हीच त्यांची मुलगी आहे हे सत्य मात्र अजूनही पडदाआडत असतं. परंतु काही झालं तरी सायली हीच तन्वी असल्यामुळे अगदी आपल्या बाबांप्रमाणे ती रविराज सरांवर माया करत असते. रविराज सरांना चीव लावत असते आणि रविराज सरांना सायलीला पाहताच तन्वी त्यांच्या त्या तन्वीचे बालपण आठवतं. तन्वीसोबत खेळलेले प्रत्येक क्षण, तन्वीसोबत घालवलेला प्रत्येक क्षण, तिला मायेने जवळ घेतलेले ते क्षण आणि तिला खांद्यावर झोपवलेला तो प्रत्येक दिवस, ती प्रत्येक रात्र त्यांच्या डोळ्यासमोर असते आणि सायलीच्या डोळ्यात त्यांना त्यांची तन्वी दिसत असते. आता रविराज सर अगदी मायेनेच सायलीकडे पाहत असतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, रविराज सर अपघाताच्या फाईलचा अभ्यास करत असतात. त्या सगळ्या फाईल पुन्हा एकदा पडताळून पाहत असतात. त्याचवेळी अर्जुन येतो आणि अर्जुन म्हणतो, सिनियर तू या सगळ्या फाईल पुन्हा एकदा पाहतोयस? रविराज सर म्हणतात की हो, पुन्हा एकदा सगळ्या फाईल मी पडताळून पाहतोय आणि नव्याने एक एक खुलासे होऊ लागले आहेत. सगळ्या गोष्टी आता समोर येऊ लागल्या आहेत. तर दुसरीकडे महिपो शिखरे नागराज काकांना म्हणतात, नागराज किल्लेदार, शेवटी तुम्हाला तुमच्या बायकोनेच धोका दिला. तुम्हाला साधी तुमची बायको सांभाळता आली नाही. आता नागराज काका रागानेच महिपा शिखरेंकडे पाहतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अर्जुन रविराज सरांना म्हणतो की आज नागराज काकांना कोर्टात उभं केलं जाईल. आपण अगोदरच FIR आणि सर्व पुरावे कोर्टासमोर सादर केलेच आहेत.
आणि आज नागराज काकांना शिक्षा होणारच. आता अर्जुनने मिळवलेले पुरावे नागराज काकांना शिक्षा होण्यासाठी पुरेसे ठरतील का? हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनःपूर्वक धन्यवाद.